दर्यापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर शेतात पेरणी केली, परंतु पेरणीनंतर शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्यामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलाय। तर दुसरीकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले कपाशी बियाणांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्यापुरात विक्री करण्यात आले। या गंभीर बाबी संदर्भात आज युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दर्यापूर तालुका कृषी कार्यालय या ठिकाणी धडक देऊन जाब विचारण्यात आला। ज्या कृषी केंद्रात अवैधरित्या कपाशी बियाणं विकलं जात असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना रासायनिक कधी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी निवेदनातून युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने करण्यात आली। यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष यासह दर्यापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून दर्यापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तालुका कृषी कार्यालयात तैनात करण्यात आला होता। मी सोनाली नवले, जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी। येथे आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत मंगेश भाऊ कोरडे हे सुद्धा आलेले आहे, अजूभाऊ आहे जिल्हाध्यक्ष ते पण सोबत आहे। सर्व युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सोबत आहेत। आणि जे आपलं आता पेरणी झालेली होती याच्यामध्ये खूप बोगस बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं होतं, त्या संदर्भात आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे। आणि तसेच आता शेतकऱ्यांना ज्या खताची गरज आहे त्या खतांचा तुटवडा आहे आणि खतांमध्ये आपल्याला लिंकेज दिसते। एक खताचं पोतं घ्यायचं असेल तर दुसरं सुद्धा त्याच्यासोबत घ्यावं लागते आणि शेतकऱ्यांकडे एवढे पैसे पण नसतात। आणि म्हणूनच आम्ही हे निवेदन आता दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना खताचा पुरवठा चांगल्यात चांगला करण्यात यावा आणि बोगस खताचा पुरवठा होत आहे का याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावं आणि जिथे गोडाऊन भरलेले आहे त्या गोडाऊनची सुद्धा तपासणी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचलं पाहिजे। ज्या खताची गरज आहे शेतकऱ्यांना तेच खत पोहोचलं पाहिजे आणि वेळेत पोहोचलं पाहिजे, अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही दिलेलं आहे। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।